तर तुम्ही बघू शकता किती मस्त रंग आलाय भाजीचा आणि किती मस्त असं टेक्स्चर झालंय, एकदम क्रीमी टेक्स्चर असं झालेलं आहे भाजीचं आपल्या अख्खा मसूरचं. ही बघा मस्त दिसते ना. चला तर पटकन आता आपण याला टेस्ट करून बघूया की कशी झाली आपली अख्खा मसूर. खूपच बघता तर तोंडाला पाणी सुटले. आहा मस्त. चव तर अगदी अप्रतिम झाली आहे. जशी मी हॉटेलमध्ये खाल्ली होती ना अगदी तशीच चव आली आहे याची. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि चला पटकन रेसिपीला आता सुरू करूया. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबून ऑल करा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला येईल. नमस्कार मंडळी, कुक विथ कुसुम मध्ये मी कुसुम तुमचं खूप 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 स्वागत करते. तर आपण रात्री जो भिजू घातला होता अख्खा मसूर तो छान असा भिजला आहे. तुम्ही बघू शकता मस्त भिजून रेडी झालाय. मी हे रात्री भिजत ठेवले होते. तर याला मस्त आता धुवून घ्यायचं, यामधलं पाणी काढून घ्यायचं आता. आणि त्यासाठी जो मसाला बनवला आहे तो म्हणजे हा इथे कांदा कट करून घेतला मी, एकदम बारीक फाईन कांदा कट करून घेतलाय. तुम्ही बघू शकता एकदम फाईन कांदा कट करून घ्यायचा. आणि अख्खा मसूरसाठी जास्त काही इन्ग्रेडियंट्स लागत नाही, पण मोजकेच असतात. पण त्यामध्ये जो असतो इन्ग्रेडियंट्स, मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे कांदा, आणि तो भरपूर प्रमाणात वापरला जातो. आता अख्खा मसूर जितका आहे तितकाच मी कांदा घेतला आहे. तुम्ही बघू शकता दोघांची क्वांटिटी सेम आहे. तेवढाच कांदा घ्यायचा जेणेकरून मस्त अशी ढाबा स्टाईल किंवा हॉटेल स्टाईल अशी चव येते. मी गेले होते सातारा साईड, सांगली साईड, तिथं खाल्ली होती अख्खा मसूर. तिथली ही जी भाजी खाल्ल्यानंतर इतकी मस्त चव लागली ना, जबरदस्त अशी चव होती त्याची. तेव्हा मला राहवलं नाही आणि मी तिथल्या किचन मध्ये जाऊन बघितलं की अलाउड नसतं खरं तर किचन मध्ये जाऊन बघणं, पण मी त्यांना आग्रह केला आणि तिथल्या किचन मध्ये जाऊन बघितलं की मला तुम्ही जी भाजी बनवता ही कशी बनवायची ती बघायची आहे. तेव्हा त्यांनी मला दाखवलं की कशी बनवतात ते भाजी. तर मी बघितली सगळी त्यांची भाजी बनवण्याची पद्धत. आणि मग तिथून म्हणलं की आता आपण युट्यूबला टाकूया ही भाजीची रेसिपी. खूपच भन्नाट लागली होती. मग त्यासाठी भरपूर असा कांदा वापरला होता त्यांनी, म्हणून इथे भरपूर कांदा घेतलाय. लसूण घेतलाय छान वाटून, म्हणजे जास्त बारीक पण वाटलं नाहीये, जाडभरड वाटलं आहे लसूण. कोथिंबीर घेतलीये, 1 चमचा आमचूर पावडर घेतलाय मी, आणि अर्धा चमचा घेतलाय काळं तिखट. काळं तिखट नसलं तरी चालेल, ऑप्शनल आहे ते. तुम्हाला जर वापरायचं असेल तर वापरा, नाही तर तुम्ही स्किप करू शकता. तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरू करूया. तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल गरम झालंय, आपलं तेल ठेवलंय आणि तेलाचं प्रमाण पण जास्त वापरलं जातं या भाजीसाठी. भरपूर असं तेल आणि भरपूर असा कांदा वापरला जातो, म्हणून तेलाचं प्रमाण पण जास्तच ठेवायचंय. मस्त असं जिरं टाकून घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचाभर जिरं टाकलं. जिरं मस्त असं फुललं की त्यामध्ये जो आपण कांदा कट करून घेतलाय तो टाकून घेऊया. आणि हा जो कांदा आहे मी तुम्हाला दाखवलेला त्यामधला 1 वाटी कांदा मी काढून घेणार आहे, वाटलेला किंवा सॉरी चिरलेला कांदा मी बाजूला ठेवत आहे काढून 1 वाटीभर असा. कारण नंतर तडक्यासाठी याचा वापर केला जातो. तर हा बघा 1 वाटी मी तुम्हाला दाखवते. हा मी इतका कांदा काढून ठेवला आहे त्यातला. आणि हा आता कांदा मस्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे, छान असा एकदम ब्राऊन कलरचा होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी. या कांद्याच्या भाजण्यावरूनच आपल्या अख्ख्या मसूरची चव, जी काही चव छान येते ना अख्ख्या मसूरची, ते या कांद्यामुळेच येते. म्हणून याला मस्त भाजलं जातं सुरुवातीला. आता यामधला 1 चमचा असा लसूण टाकला आहे मी वाटलेला. थोडासा लसूण ठेवला आहे आणखी तडक्यासाठी त्यामधलाच. मस्त याला 15 मिनिट तर वेळ लागेल भाजायला. पेशन्स ठेवावे लागतात या भाजीसाठी, पण भाजी जबरदस्त होते. तुम्ही ट्राय करून नक्की बघा. हा बघा मी हाय फ्लेमवर कांदा भाजून घेत आहे. आणि एवढ्या कांद्याला भाजण्यासाठी तेल तर भरपूर लागतंच, म्हणून मी तेल पण खूप जास्त घेतलं आहे. तुम्ही बघू शकता छान कांद्याच्या वरती यायला पाहिजे तेल.
असा तवंग यायला पाहिजे तेलाचा, जेणेकरून कांदा पण मस्त भाजला जाईल. हा बघा, मस्त. तर तुम्ही बघू शकता, मला एक 5 ते 7 मिनिट लागले आहेत हा कांदा भाजण्यासाठी. मस्त असा ब्राऊन कलर आलाय कांद्याचा, तुम्ही बघू शकता. आणि असाच कलर हवाय आपल्याला कांद्याचा. आणि यामुळेच भाजीचा कलर पण तुम्ही बघता, आपण हॉटेलमध्ये गेल्यावर बघतो की हा भाजीचा कलर ब्राउनिश असा असतो. तो कशामुळे, तर या कांद्यामुळे असतो. कांदा असा एकदम जास्त भाजल्यामुळे त्याचा कलर चेंज झालेला असतो. तर आता यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात, मीठ टाकून घेऊया चवीनुसार. हळदी पावडर टाकायचंय अर्धा चमचा हळदी पावडर टाकलं. चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊया. आणि जो गरम मसाला घेतला होता तो पण टाकून घेतेय मी. आणि आपलं आमचूर पावडर टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकता, किंवा एक टोमॅटोचा वापर तुम्ही या भाजीमध्ये करू शकता. मी टोमॅटोचा वापर केला नाहीये कारण आमचूर पावडर आहे माझ्याकडं. पण शक्यतो जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया, कट केलेली. मस्त, खूपच मस्त असा आपला मसाला रेडी झालाय. छान सुरेख असा वास येतो याचा. तर आता ही जी आपली अख्खा मसूर आहे ती यामध्ये टाकून घेऊया. यामधलं पाणी काढून घेतलंय मी पूर्ण. आणि आता हे मस्त असं यामध्ये टाकून घेऊया छान. हे बघा, याला छान थोडा वेळ मिक्स करून घेऊया व्यवस्थित, जेणेकरून पूर्ण मसाला या भाजीमध्ये उतरेल. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता याला एक 5 मिनिट याला झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिट असं शिजवायचं झाकण ठेवून, कारण त्यामध्ये पाणी आहे, पाण्याचं प्रमाण थोडंफार आहे, म्हणून हाय फ्लेमवर मी 5 मिनिट ठेवत आहे याला. तर ही बघा 5 मिनिट झाले आहेत आणि यामधलं पूर्ण मॉइश्चर असं ऑब्झर्व करून घेतलं आहे मसूरने. तुम्ही बघू शकता पाणी अजिबात दिसत नाहीये यामध्ये. हे बघा, आणि बाजूने तेल पण सुटत आहे. यावरून समजायचं की यामध्ये आता पाणी बिलकुल राहिलेलं नाहीये. आता या वेळेला यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. गरम करून घेतले मी पाणी. शक्यतो भाजीला कुठल्याही पाणी गरमच घ्यायचं, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. तर यामध्ये पाणी टाकून घेतलंय. अर्धा-पाऊण लिटर पाणी टाकलं आहे मी. तुम्ही बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने. आणि याला एक अर्धा तास आपणाला शिजत ठेवावं लागतं. जेवढी जास्त शिजते ही भाजी तेवढीच याची चव दुप्पट होते. म्हणून या भाजीला शक्यतो एक 10-15 मिनिट तरी शिजत ठेवायचं. तुमच्याकडे अगदी कमी वेळ असेल तर 15 मिनिट ठेवा, आणि वेळ असेल तर अर्धा-पाऊण तास तर तुम्ही नक्कीच याला शिजवून घेऊ शकता, जेणेकरून मस्त अशी चव येते, टेक्स्चर छान होतं या भाजीचं. तर आता याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. छान एक 5 ते 10 मिनिट झाकण न ठेवता याला शिजवून घ्यायचं आहे. ही बघा, तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भाजी शिजत आहे आणि त्यामधलं पाणी पण व्यवस्थित आटलं आहे. ही बघा, मस्त शिजली आहे भाजी. तुम्हाला दाखवते मी चेक करून. हा बघा, मसूर एकदम व्यवस्थित मॅश होत आहे. ही तर या भाजीची खासियत आहे की अख्खा मसूर अख्खा पण राहिला पाहिजे भाजीमध्ये आणि छान शिजला पण पाहिजे. म्हणून त्यासाठी याची क्रीमी कन्सिस्टन्सी करण्यासाठी याला 2 ते 4 वेळेस अशा पद्धतीने एका मॅशरने मॅश करून घ्यायचं. जेव्हा आपला मसूर शिजला जातो व्यवस्थित त्यावेळेला अशा पद्धतीने एक 3 ते 4 वेळेस याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, भाजीची टेक्स्चर एकदम असं क्रीमी येतं. तुम्ही बघू शकता आता. हे बघा, मस्त दिसते ना भाजी. याची कन्सिस्टन्सी बघा किती मस्त दिसते आणि रंग पण एकदम छान आला आहे. मी यामध्ये कुठल्याही काश्मीरी लाल तिखटचा वापर केला नाही, आपला रेग्युलर मधला तिखट आहे
हवं तर तुम्ही वापर करू शकता काश्मीरी लाल तिखटाचा, ज्याने कलर छान येतो. पण माझा असाच कलर मस्त आलाय म्हणून मी काही त्याचा वापर केला नाहीये. तर चला आता आपली इकडे भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे तडक्याची तयारी करूया. तर इकडे गॅसवर मी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकले आणि मस्त तेल तापलं की त्यामध्ये जिरे टाकून घेऊया. हे बघा, मस्त असं जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण जो कांदा ठेवला होता फाईन कट केलेला तोच टाकून घ्यायचा. यामध्ये जी आपण भाजीसाठी प्रोसेस वापरली आहे तीच आहे तडक्यासाठी, वेगळी काही अशी नाहीये, तीच प्रोसेस आहे तडक्यासाठी. पण हा जो वरून तडका दिला जातो यामुळे अतिशय भन्नाट अशी चव येते भाजीला, एकदम दुप्पट चव येते भाजीला या तडक्यामुळे. आणि तुम्ही केव्हाही भाजी बनवाल तेव्हा जाड तळ्याचंच भांड घ्या, कढई किंवा पातेलं जाड तळ्याचंच घ्या भाजीसाठी, कारण या भाजीला शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि म्हणून यासाठी जाड असं तळ्याचं भांड घेतलं जातं. ज्या पद्धतीने भाजीला आपण कांदा ब्राऊन केला होता ना भाजून, त्याच पद्धतीने तडक्यासाठी पण हा कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता राहिलेलं लसूण ते पण टाकून घेतलं तडक्यामध्ये. मस्त असं लसूण पण भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि कांदा छान ब्राऊन कलरचा होईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता कांदा पण अगदी तसाच ब्राउनिश झाला आहे मस्त असा. तर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकते, थोडंसं पाव चमचा हळदी पावडर टाकायचं आणि या ज्या मिरच्या आहेत काश्मीरी मिरच्या आहेत, या ढबुळी मिरची घेतली आहे मी. तुम्ही कुठलीही मिरची वापरू शकता तडक्यासाठी. याला पण छान तळून घ्यायचं या मिरचीला पण. मी मिरची सुरुवातीला टाकली नाही कारण जास्त कांद्यासोबत भाजायची म्हणल्यावर मग ती जास्त भाजली जाईल, म्हणून मी नंतर टाकली आहे मिरची. ही बघा, अशा पद्धतीने छान असा तडका मस्त भाजून घ्यायचा. मस्त दिसतोय ना. तर छान असा तडका रेडी झालाय आपला. आता याला आपण आपल्या भाजीमध्ये टाकून घेऊया. आहा, काय मस्त तडका बसलाय. हे बघा, राहिलेला पण पूर्ण तडका यामध्ये मी टाकून घेत आहे. तर असा आवाज आला की तडका एकदम छान बसलाय आपला असं समजून जायचं. आणि आता याला पटकन आपण मिक्स करूया आणि याला 1-2 मिनिट याला आपण असं झाकून ठेवूया, जेणेकरून तडक्याचा पूर्ण फ्लेवर भाजीमध्ये उतरून जाईल छानपैकी. 2 मिनिट झाकून ठेवल्यानंतर याला काढायचं, मस्त असं ढवळून घ्यायचं आणि छान अशी कोथिंबीर कट केलेली यावर छान टाकून घ्यायची. तर आता आपली मस्त अशी अख्खा मसूर रेसिपी झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कमेंट करून नक्की सांगत जा. तुमच्या कमेंटमुळे मला खूप आनंद मिळतो आणि आणखीन इन्स्पायर होते त्या कमेंटमुळे. मी आणखीन नवीन नवीन काही काही करण्याचा मला आनंद मिळतो. तर कमेंट नक्की करा. आता आपण भाजीला सर्व करून घेऊया. तर आपली भाजी सर्व करून रेडी झाली. तर आता यावर मस्त असा कांद्याने गार्निश करून घ्यायचं. थोडंसं मस्त कांदा टाकला, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि अशी आपली एक तडका दिलेली मिरची टाकली मस्त अशी. तर रेडी झाले आपली अख्खा मसूर. ही बघा, तुम्ही बघू शकता मस्त दिसते ना. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.